नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात आज मनसे कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जर मराठा ओबीसी आरक्षणाला सगळ्यांचाच पाठिंबा आहे तर मग अडलय कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आरक्षणाचा वापर फक्त राजकीय हेतून व्हायला नको असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केले. तसंच ईडी सीबीआय या यंत्रणेचा गैरवापर काँग्रेसच्या काळातही व्हायचा. सूडबुद्धीनं एखाद्यावर कारवाई करणं चूक असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तसंच खडसे जी सीडी आणणार होते त्याची मी वाट पाहतोय असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. मराठा आरक्षणाच्या वेळेला खूप पूर्वी ज्यावेळेला काँग्रेस एनसीपीचं सरकार होतं त्यावेळेला एक मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाला सामोरे गेले होते काँग्रेसचे नेते गेले होते, राष्ट्रवादीचे नेते गेले होते, भाजपाचे नेते गेले होते, शिवसेनेचे नेते गेले होते, बाकीच्याही पक्षांचे नेते गेले होते. त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की जर सगळ्यांना मान्य आहे मग अडलंय कुठे, की फक्त इश्यू करायचा आहे. मराठा समाजातल्या जो तरुण आहेत, ज्या तरुणी आहेत यांची फक्त माती भडकवायची एवढाच फक्त उद्योग आहे का? जर सगळ्यांना मान्य आहे तर मांडलंय कुठे? ओबीसी समाजाचा देखील जो प्रश्न आहे, जर सर्वांना मान्य आहे की आरक्षण मिळालं पाहिजे आणि जे होतं जे रद्द का केलंय, कशासाठी केलंय, जर समजा केंद्रातल्या सरकारला पण मान्य आहे, राज्यातल्याही सरकारला मान्य आहे, तर अडलंय कुठे? नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. नामकरणाचा वाद निरर्थक आहे असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. पुण्यात राहायला आलो तर मी राज मोरे का होईन का, ठाकरेच राहणार असं मिश्किल भाष्य त्यांनी विमानतळाच्या नावावर केले. छत्रपतींचं नाव आहे ते बदलायचा विषय कुठे येतो? मी तिसऱ्या कुठल्या तरी नावाची मागणी केली नाही. तांत्रिकदृष्ट्या दुसरे नाव येऊच शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवरायांचं नाव मुळात मी काहीतरी तिसरी मागणी नाही केली. आपण जर नीट समजून घेतलं तर मी त्या दिवशी तो संपूर्ण विषय सविस्तर मी आपल्यासमोर ठेवला की टेक्निकली ती होऊ शकत नाही, त्याला दुसरं नाव येऊ शकत नाही. म्हणजे उद्या जर समजा मी पुण्यामध्ये स्थायिक झालो, बरोबर की नाही, तर माझा राज मोरे नाही होऊ शकत ना, राज ठाकरेच राहणार. तसा तो फक्त शिफ्ट होतोय इंटरनॅशनल एअरपोर्ट, त्याचं नाव कसं बदलेल? आणि तिथे छत्रपतींचं नाव आहे, बदलायचा विषय कुठे येतो? नव्या सहकार खात्यावरून पवार संतापलेत. केंद्राला लुडबुड करण्याचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी सुनावलंय. राज्याच्या कायद्यात हस्तक्षेप नको असंही शरद पवार यांनी वक्तव्य केलंय. सहकार चळवळीवर गंडांतर येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. सहकार हा घटनेनुसार राज्याचा अधिकार आहे. विधानसभेचा अध्यक्ष नेमका कुणाचा असणार यावरून सुद्धा शरद पवार यांनी भाष्य केलंय. विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. सोबतच प्रत्येकजण आपला पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करतो, त्यात चुकीचं काय असं म्हणत त्यांनी स्वबळाच्या मुद्द्यावर आपलं मत मांडलंय. केंद्र सरकार महाराष्ट्रातील चळवळीवर काही गंडांतर आणि वगैरे ह्याच्या वाटण्या येत आहेत. माझ्या उचित त्याला काही फारसा अर्थ नाही, कारण हा विशेष घटनेला राज्य सरकारचा आहे. आता जो सरकाराचा जो नवीन निर्णय झाला आहे तो तसा नवीन नाही. आता दोन राज्याच्या संबंधीच्या सरकारी संस्थेचा निर्णय घ्यायचा अधिकार असलेला हा केंद्राच्या सरकारी खात्याचा भाग आहे. त्यामुळे हे गेले 10 वर्ष मी असताना होतं, आत्ताही केलेले आहे, ते वेगळं नाही. आमचा 3 पक्षांचा निर्णय स्पष्ट झाला आहे की विधानसभेचा अध्यक्षपद हे काँग्रेस केलं. त्यामुळे काँग्रेस पक्ष सर्व 3 वर्ष
त्यामुळे बाकी कुणी काही करायचं संबंध नाही. आमच्या तिन्ही पक्षांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाला मान्यता आहे आणि ती मान्यता आमची काय. प्रत्येक जण आपला राजकीय तो मोठा करणार का नाही. त्यामुळे तो आपलं वर वाढवलं. शिवसेनेने भूमिका घेतली, काँग्रेसने घेतली, आमच्या पक्षाच्या लोकांनी घेतली. त्याच्यात काही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, त्याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्र चालवत नाही. पक्ष आम्ही प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या चालवतो आणि प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. त्याच्यात काही चुकीचं नाही. आणि त्यामुळं काँग्रेसने म्हणून, शिवसेनेने म्हणून, जनता पक्षाने म्हणून त्याच्यात काही गैरसमज नाही. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतले नेते स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत आणि काँग्रेसची धुरा सांभाळणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर आजवर अनेकदा स्वबळाचा नारा दिला. मात्र आज त्यांनी स्वबळाचा नारा देत असतानाच बारामतीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची त्यांनी कामं केली जात नाहीत असा सूर आळवला आणि अजित पवारांवर जोरदार टीका केली. त्यानंतर शरद पवार यांनी नाना पटोलेंना चांगलंच फटकारलं. ते काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपल्या शिवसैनिकांना की तुम्ही आता कामाला लागा वगैरे. म्हणजे आता मी बोलत होतो तर त्रास होता, आता ते बोलले तर ठीक आहे. सांगितलं आता पालकमंत्री पुण्याचे तेच आहे, बारामतीवर कोणाचं काम करतात, आपल्या लोकांचं करतात एक काम. मग आपण म्हणतो संपर्क मंत्री लक्ष घालायचं, ते काय संपर्क मंत्र्याला ऐकायचं की नाही ऐकायचं ते ठरायचं, कारण सही लागते त्यांची. नाना पटोलेंनी आज आरोप केलाय की पुण्याचे जे पालकमंत्री या गोष्टीची मी काय पडत नाही. लहान माणसं आहे, त्याचं मी कशाला बोलू. सोनिया गांधी बोलल्या तर मी बोलू. तेव्हा शरद पवार यांनी आपल्या शैलीत खास फटकारलाय. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या सोबळाच्या नाऱ्याची खिल्ली भाजपकडून नेहमी उडवली जाते. त्यावरून आज भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पटोलेंवर टीका केली आहे. नाना पटोले आणि मुख्यमंत्री त्यांना सिरियसली घेत नसल्याचंही शेलार म्हणाले. बघा, नाना पटोले यांना मुख्यमंत्री सिरियसली घेत नाही याचं उदाहरण आहे. आता खरं तर नाना पटोलेंना महाराष्ट्रातली जनता सिरियसली घेत नाही आणि काँग्रेसमधली लोक घेत नसतील. स्वबळाची भाषा त्यांनी केल्यावर त्यांना दिल्लीवरना मेसेज आला अशी माहिती आली. आता त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरेजींच्या स्टेटमेंटवर विधान केलं आहे. आता आम्ही पाहतो की नेहमी अभिमान, स्वाभिमान, स्वकर्तृत्वाची भाषा करणारे शिवसेना नाना पटोलेंना काय उत्तर देतात. तिकडे विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 12 आमदारांचं निलंबन झाल्याच्या मुद्द्यावरून बोलताना ज्यांनी गोंधळ घातला त्यांना योग्य शिक्षा झाल्याचं म्हटलंय. त्यावर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. गोंधळ झाला तर काय त्याचं शिक्षा झाली. त्याच्यात विधानसभेने निर्णय घेतला. आता ते कशाला काढायची होऊन गेले. त्याच्यात त्यांनी चुकीचं काम केलं असं विधानसभेवर असं त्याच्यावरती त्यांनी 54 वर्षाच्यासाठी त्यांना सस्पेंड केलं. ठीक आहे, शिक्षा जरूर झाली पाहिजे. पवार साहेबांनी जे वाक्य वापरलं त्याचं समर्थन कोण करणार नाही. पण चूक नसताना शिक्षा केली तर काय करायचं पवार साहेब. चूक नसताना शिक्षा देणाऱ्यांना तुम्ही काय करणार पवार साहेब. याचं उत्तर राष्ट्रवादीने द्यायला लागेल. तिकडे दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची जी बैठक सुरू होती ती बैठक संपली आणि त्यानंतर हे सगळे सचिव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले. त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा सुद्धा आहेत आणि राष्ट्रीय सचिवांची बैठक सध्या पंतप्रधानांसोबत आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी गेल्या 2 तासांपासून ही बैठक सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्यानं मुंडे समर्थक कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत आणि राजीनामा अस्त्र त्यांनी उगारलेलं आहे. त्यामुळे राज्यात राजीनाम्याचं हे सगळं सत्र सुरू असताना या बैठकीत पंकजा मुंडे आपली नाराजी
नेतृत्वापर्यंत पोहोचवतात का, त्याबद्दल त्या काही बोलतात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपल्या समर्थकांना त्या नेमका काय आदेश देतात याकडेही सगळ्यांची आज नजरा लागल्या. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमकं दिल्लीत हे मंथन कशावर सुरू आहे, काय अधिक माहिती मिळते? कारण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही बैठक सुरू आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या सर्व राष्ट्रीय सचिवांची बैठक सुरूच आहे. साधारणतः 4:30च्या दरम्यान ही बैठक सुरू झालेली आहे. पण अजूनही सर्व सचिव, जवळपास 16 भाजपचे राष्ट्रीय सचिव, ज्यामध्ये महाराष्ट्रातून विनोद तावडे, त्यानंतर पंकजा मुंडे, त्यानंतर विजया रहाटकर या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तिथे सहभागी आहे. महत्वाचं म्हणजे यापूर्वी जी 1.5 तासाची बैठक झाली त्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका ज्या 5 उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे त्या राज्यांच्या संदर्भात चर्चा झाली आणि सर्व संघटनात्मक जबाबदारी या विषयावर देखील विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती पुढे आलेली आहे. या बैठकीमध्ये साधारणतः ज्या पद्धतीने पंकजा मुंडे, ज्या भगिनी डॉक्टर प्रीतम मुंडे या आणि स्वतः पंकजा मुंडे देखील भाजपच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याची माहिती पुढे आली होती आणि त्यानंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात राजीनामा द्यायला सुरुवात केली त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आणि त्या राजीनामा सत्रांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक सुरू असल्याची माहिती पुढे आली होती. पण महत्वाचं म्हणजे या बैठकीत काय चर्चा झाली या संदर्भात लवकरच स्पष्टीकरण मिळेल. पण अजूनही पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये होऊ शकतं ज्या पद्धतीने पंकजा मुंडेंनी टीका केली होती, भावनात्मक पद्धतीने पत्रकार परिषद घेतली होती, त्यावर देखील काही पडसाद उमटतात का हे निश्चितपणे पाहायला मिळेल. पण अजूनही ही बैठक सुरू आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विलास. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज्यात लव्ह जिहादचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. कारण पुण्यात लव्ह जिहादनं डोकं वर काढलंय. पुण्यातल्या लग्न करण्यासाठी गेलेल्या एका जोडप्यानं धमकी येत असल्याचा आरोप केलाय. कोर्टात लग्न करण्यासाठी या जोडप्यानं नोटीस दिली. ही नोटीस अज्ञात व्यक्तीनं सोशल मीडियावर व्हायरल करत लग्न करू नये असं आवाहन करायला सुरुवात केली. तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून एक लग्न रद्द झालंय. त्यामुळे लव्ह जिहादचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. या प्रकरणी ब्राह्मण महासंघ, मुस्लिम सत्यशोधक संघटना आणि राईट टू लव्ह या संघटनांनी विविध दावे प्रतिदावे केले. आपल्याकडे भारतीय राज्यघटना आहे. राज्यघटनेने प्रत्येकाला मूलभूत अधिकार दिलेला आहे प्रेम करण्याचा. आपल्या आयुष्यामध्ये कोण जोडीदार निवडायचा, कोणाबरोबर आपण लग्न करायचं, हा अधिकार भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला दिला आहे. एवढंच नाही तर सर्वोच्च न्यायालय असतील, उच्च न्यायालय असतील, वेळोवेळी सांगितलेले की हा वैयक्तिक अधिकार आहे प्रत्येकाचा. कोणावर प्रेम करायचं, कोणाबरोबर लग्न करायचं हा वैयक्तिक अधिकार आहे. यात कुणीही इंटरफेअर करू शकत नाही. त्याचबरोबर राईट टू प्रायव्हसी या संदर्भात पण 2 वर्षांपूर्वीच महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे की वैयक्तिक आयुष्यामध्ये दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कुणी इंटरफेअर करू शकत नाही. असं सगळं असताना पण अशा पद्धतीनं रजिस्टर ऑफिसमध्ये लावलेल्या नोटीस बोर्डवरचा फोटो काढायचा आणि तो सगळीकडे लव्ह जिहादच्या नावाने सगळीकडे पसरवायचा. यामध्ये मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे आणि खूप गंभीर बाब आहे. यामध्ये घरच्यांची मुलीच्या सहमती आहे, मुलांच्या सहमती आहे म्हणून ठीक आहे. जर अशा पद्धतीने सहमती नसती आणि उद्या जर ह्या मुलामुलींच्या जीवाला काही धोका झाला असता तर याची जबाबदारी कोणाची आहे? त्यामुळे अशा पद्धतीने ज्या लोकांनी सायबर मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. तर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दबे आणि मुस्लिम सत्यशोधक संघटनेचे शमशुद्दीन तांबोळी यांनी या संपूर्ण मुद्द्यावरती काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा ऐकूयात. आमचं म्हणणं असं की ह्याच्या आधी जेवढी अशी लग्न झालेली आहेत त्या लग्न करणाऱ्या लोकांनी किंवा त्यांच्या पालकांनी त्याचा अभ्यास करावा, त्याचं निरीक्षण करावं की नंतर भल्या मॅरेज ॲक्ट, स्पेशल मॅरेज ॲक्ट खाली जरी लग्न झालं तर त्यानंतरसुद्धा त्या मुलीला धर्मांतरासाठी प्रेशर येत नाही का, त्रास होत नाही का, हेच खा हीच पूजापती अवलंबा असं त्रास होत नाही का. तुमची ही भूमिका काय, तुम्ही दबाव का टाकता आणि पौरत्य करू नये असं का आवाहन करतो? सांगतो. त्यामुळे ह्या लोकांनी त्याचा विचार करावा आणि नंतर निर्णय घ्यावा. त्यांचा जो काही निर्णय असेल कायद्याने अधिकार दिला, आम्हाला सुद्धा शुभेच्छा देऊ. दुसरं, आम्ही विरोध करत नाही, आम्ही समजवण्याचा प्रयत्न करतोय, काम करतोय. 50-55 वयाची लोकंसुद्धा जेव्हा घटस्फोटासाठी कोर्टात जातं, कोर्टसुद्धा त्यांना सांगते की तुम्ही काउन्सिलिंगला जा. याचा अर्थ त्या लोकांना सुद्धा सगळं समजतं अशातला भाग नसतो. ही 18-19-20 वर्षाची मुलं तर खूपच तुलनेने यंग असतात. त्यांना जर आम्ही आमच्या पद्धतीने समजवत असेल, आमचं निरीक्षण मांडत असेल तर तो सुद्धा अधिकार आम्हाला कायद्याने घटनेने दिलेला आहे.
हे तर अजिबात योग्य नाही, हे निषेधार्ह आहे आणि एक प्रकारची झुंडशाही जी आहे, एक दडपशाही जी आहे, या पद्धतीने म्हणजे ती मुस्लिम समाजातून सुद्धा असू शकते, हिंदू समाजातून सुद्धा असू शकते. हे धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्यामध्ये फार मोठी अडकाठी आहे. दरम्यान लव जिहाद प्रकरण नेमकं काय आहे हे माहीत नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र जर कायद्यानं कोणी विवाह बंधनात असेल तर त्यावर धमक्या देणं गंभीर असून त्यावर गांभीर्यानं लक्ष घालावं असं फडणवीस म्हणाले. मला अद्याप तरी याची कल्पना नाही आहे काय नेमका विषय आहे, तर मी विषय समजल्यावरच याच्यावर बोलीन. पण मला असं वाटतं की जे कायद्याने होत असेल त्याच्यावर कोणालाही धमक्या येऊ नये आणि जर धमक्या येत असतील आणि कायदेशीर असेल तर त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. पण अर्थात माझ्यासमोर म्हणजे मला अजूनही या घटनेची माहिती नाही आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय. मुसळधार पावसामुळे अडाण नदीला पूर आलाय. बोरी अरब जवळच्या हातगाव इथं पुलावरून पाणी वाहत आहे. दारव्हा यवतमाळ मार्गावरच्या शेलोडी इथं निर्माणाधीन पूल वाहून गेल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली. अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. इथल्या तिलोरी गावात नाला खोलीकरणाचं काम व्यवस्थित न झाल्यानं गावात पाणी शिरलं. पाणी घरात शिरल्यानं अनेक ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं नाला खोलीकरणाचं काम करण्यात आलं, पण हे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून पावसात या कामाची पोलखोल झाली. मागील 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यातल्या कारंजा, रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगळूर, पीर तालुक्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे कारंजा तालुक्यातल्या बेंबळा नदीला पूर आलाय. पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटल्याचं समोर आलं. तर तिकडे नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील गोंडजेवली गावात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे मातीचे बंधारे वाहून गेले. बंधारे फुटल्यानं शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. तब्बल 50 एकर परिसरात पाणी साचलं. या पावसामुळे जमिनी खरडून पिकांचं नुकसान झालं. नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज देशातील पहिल्या LNG या स्टेशनचं उद्घाटन करण्यात आलं. बैद्यनाथ समूहातर्फे हे स्टेशन उभारण्यात आलं असून भविष्यात यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. इंधन म्हणून वापर करताना डिझेलच्या तुलनेनं LNGचा 30% कमी खर्च असल्यानं याचा मोठा फायदा ग्राहकांना होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. खरं तर सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या भावांनी आसमान गाठलेलं असताना LNGचं एक वेगळं पर्याय सुद्धा नागरिकांना उपलब्ध झालाय. Diesel price, they are going to save 35% cost, not 35% only the cost will be there and saving will be 60 to 65%. So 100% they will immediately use it because, and there is, as far as the maintenance is concerned, it will be less cost. So LNG is the fuel for the future. In place of we need to change our economy into gas economy, and where LNG is the fuel for the future. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.